नमस्कार स्वामी भक्त. आपल्या मंत्र स्पिरिच्युअल हीलिंग या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एक स्वामी अनुभव ऐकणार आहोत. प्रदीप दादा सोनावणे यांच्याबद्दल तर सर्वांना माहीतच आहे. प्रदीप दादा म्हणजे स्वामी सुतच आहेत. तुमचे कोणतेही प्रश्न असोत, अडचणी असोत, प्रदीप दादांना तुमच्याकडून साधा मिस कॉल व मेसेज जरी गेला तरी तुमचे जे प्रश्न आहेत ते लवकरच सुटणार आहेत हे समजून जा. असाच एक अनुभव आहे. एक ताई आहेत, त्या सांगतात, माझा दादा खूप आजारी होता. तो घरी सगळ्यांशी विचित्र सारखा वागत होता. हे मी मठातील एका सेवेकरी दादांना SMS करून सांगितले होते. त्यासाठी मला प्रदीप दादांशी बोलायचं होतं, पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला नाही. असो, माझा दादा तसा खूप समजूतदार आहे, पण एके दिवशी अचानक आजारी पडला. त्यामुळे त्याला मी गावी पाठवले. गावी गेल्यानंतर 2 दिवस तो व्यवस्थित राहिला. त्यानंतर मात्र घरातील सर्वांचं जगणं त्याने मुश्किल करून टाकलं होतं. तो लहान मुलांना मारू लागला. स्वतःच्या लहानशा बाळाला तो मरतो, तोडतो अशी भाषा वापरत होता. त्याला दूध देखील पिऊ देत नव्हता. माझ्या मम्मीला BP, शुगरच्या गोळ्या खाऊ देत नव्हता, जेवू देत नव्हता. अचानक वहिनीच्या अंगावर धावून जायचा, तिला मारहाण करायचा. त्यामुळे घरातलं वातावरण पूर्णपणे बिघडलं होतं. तो असा का वागत आहे हे कोणालाच कळत नव्हतं. एके दिवशी मम्मी दादाला घेऊन देवाला गेली. तिथे विचारल्यानंतर सांगितलं की कोणीतरी तुमच्या घरातील सर्व लहान मुलांपासून मोठ्यापर्यंतच्या लोकांना त्रास व्हावा यासाठी काहीतरी केले आहे आणि घरच्या कर्त्या पुरुषाला जास्त केले आहे. त्यासाठी त्यांनी उपाय सांगितले. ते घरच्यांनी केले तरी दादा अधूनमधून विचित्र सारखा वागतच होता. काही वेळा तो मुद्दाम करत आहे असा आमचा समज व्हायचा, पण काही पर्याय नव्हता. कधी कधी तो जेवण खूपच जास्त जेवायचा, तोंडाला येईल ते बोलायचा, दंगा करायचा. त्याच्या वागण्याने सगळे खूप दुःखी होते. कुणाला काहीच कळत नव्हते काय करावे. मला खूप काळजी वाटत होती, पण मी काही करू शकत नव्हते. एके दिवशी मम्मीने घराबाहेर येऊन मला कॉल केला, कारण दादा घरातून कॉल सुद्धा करू देत नव्हता. तो सतत शंका घ्यायचा की माझ्याबद्दल हे सगळ्यांना काहीतरी सांगत आहेत. त्यामुळे तो मम्मीला बाहेर पाठवत नव्हता. त्यातून देखील मम्मीने मला गेल्या रविवारी कॉल केला आणि रडत रडत सगळं काही सांगितलं. मला खूप वाईट वाटत होतं आणि दादाचा रागही येत होता. तो मुद्दाम करत आहे असं वाटत होतं, पण त्याला मी काहीच विचारू शकत नव्हते, कारण मी विचारले की तो पुन्हा घरात तिला का सांगितलं म्हणून दंगा करायचा. मम्मीने फोन ठेवल्यानंतर मी काय करू काही सुचत नव्हते. मी सेवेकरी दादांना व्हॉइस कॉल केले, पण कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. मी प्रदीप दादांना कॉल केले तर तो नंबर चुकीचा आहे, चेक करून बघा असे सांगितले गेले. काहीच कळत नव्हते. मग मी स्वामींच्या समोर उभी राहिले. संध्याकाळी दिवे लावण्याची वेळ होती. दिवा लावलेला होता. मी 2 अगरबत्ती हातात घेतल्या आणि स्वामींना बोलले, या 2 अगरबत्तींचा अंगारा मी लावून घेणार नाही. हा अंगारा मी इथे राहून दादा माझ्या समोर आहे असं समजून त्याच्यावरून उतरवून टाकणार आहे. तो गावी आहे आणि मी इथे आहे. खरंच तुमच्या अंगाऱ्यामध्ये ताकद असेल तर माझ्या दादाचं काय असेल ते दूर होऊ दे. तो पहिल्यासारखा सगळ्यांशी चांगला वागू दे, त्याचा आजार कमी होऊ दे असं बोलले. आणि खरं सांगायचं तर मी अगरबत्ती लावल्यानंतर अंगारा उतरवण्याचं पूर्णपणे विसरले होते. आणि अचानक रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान मला आठवलं की मी फक्त बोलले आहे स्वामींच्या समोर, पण केले नाही. मी घाबरले होते. मग रात्री स्वामींच्या समोर उभी राहिले आणि बोलले, स्वामी मी विसरले होते, त्यामुळे आता अंगारा उतरवून टाकते, तुम्ही प्रचिती द्या. असं बोलून मी ते काम केले. आणि काय चमत्कार, त्याच वेळी दादाला उलटी होत होती. भरपूर उलटी झाली, पण उलटी झाल्यानंतर त्याला हलकं वाटू लागलं. हे मला दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मीने कॉल करून सांगितलं. तेव्हा मी मम्मीला बोलले, स्वामींचा अंगारा मी इथून उतरवून टाकला आहे. स्वामींनी मला प्रचिती दिली. दादा आता एकदम व्यवस्थित आहे. मम्मी मला म्हणाली,
तू स्वामींची भक्ती करतेस त्यामुळे तुला स्वामी लगेचच प्रचिती देतात। तर या ताई म्हणतात, खरंच खूप छान वाटलं। स्वामी आहेत, त्यांच्या नावाने केलेल्या प्रत्येक गोष्टीत ताकद आहे हे मला कळलं। स्वामींचे उपकार माझ्यावर खूप आहेत, मला असंच त्यांच्या उपकाराखाली जगायचं आहे। आणि मी नेहमी स्वामींना म्हणायचे, मला स्वप्नात येऊन दर्शन द्या। पण आजपर्यंत कधीच स्वामींनी दर्शन दिले नव्हते, पण आज स्वामींनी मला स्वप्नात त्यांच्या केंद्रात नेऊन मला दर्शन दिले आहे। खरंच स्वामी माझ्या सोबत आहेत हे स्वामींनी मला सांगितलं। प्रदीप दादांचे खूप खूप आभार। श्री स्वामी समर्थ। तर हा होता या ताईंचा अनुभव। या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि स्वामी भक्ती करत राहा। स्वामींवर विश्वास ठेवा, तुमचे सर्व प्रश्न नक्कीच सुटतील। श्री स्वामी समर्थ। आपल्या या मंत्र स्पिरिच्युअल हिलिंग चॅनलवर आपण सर्व देवांचे मंत्र, त्याचबरोबर स्तोत्र व स्वामींचे अनुभव शेअर करत असतो। जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट स्वरूपात आपले प्रेम देत रहा। श्री स्वामी समर्थ।